खाली करा रे, खाली करा रे, माईक खाली करो, माईक खाली करा। एक मिनिट बाबा। सर काय सांगाल, तुम्ही भेट दिले पोलीस स्टेशनला कॅमेरा? ए बाबा घे ना ते माईक, अरे माईक घ्या रे। अरे बाबा त्याला माईक घे, माईक। सर काय सांगाल, पोलीस स्टेशनला तुम्ही आलात, काय सांगितलं, काय आश्वासन दिलं तुम्हाला? आमदार नरेंद्र मेहता आणि मी विस्तृत सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे। एक सिक्युरिटी गार्ड जे मिश्रा ते हॉस्पिटल मध्ये आहे, ICU मध्ये आहे, त्यांना सर्जरी नंतर जे औषध दिले त्याच्यामुळे ते शुद्धीत अजूनपर्यंत सुरुवातीपासून आलेले नाही, कुणाशी बोलू शकत नाही। मी त्यांची चौकशी केली, जाऊन भेटून आलो आहे, त्यांच्या परिवाराची विस्तृत चर्चा झालेली आहे। दुसरा जो तिथे सुब्रतो म्हणून जो होता, तो सुब्रतो फक्त 15 दिवसापूर्वी त्या सिक्युरिटी एजन्सीमध्ये कामाला लागला होता। त्याचा आधार कार्ड कोलकाताचा आहे। सुब्रतोचं पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये। आपल्याला माहित आहे की हा तपास आता महाराष्ट्र सरकारने ATS ला दिलेला आहे, म्हणून सुब्रतो पण आता इथे नाही। आम्ही जी माहिती घेतली याच्या आधारावर हे जिहादी फॅनेटिक मुस्लिम संस्था कोणतरी त्याच्या मागे टेरर ऑर्गनायझेशन आहे, त्यांचा हे कृत्य आहे। ए हिरो जरा शांत बैठो जरा। आणि म्हणून हे खूप गंभीर बाब आहे। एक षडयंत्र हे आहे की नया नगर मधून सगळ्या हिंदूंना हाकलून काढावं, एक भीतीचं वातावरण तयार करावं, आणि त्यासाठी काँग्रेसचे काही नेते पण या अशा प्रकारच्या षडयंत्रामध्ये सहभागी आहेत, आणि ते देवेंद्र फडणवीस सरकार चालू देणार नाही। सर पोलिसांनी काय तुम्हाला आता नेमकं आश्वासन दिलं आणि काय म्हणाले पोलीस या संदर्भात? काय झालं होतं, का घडलंय, कसा प्रकार घडलाय, काय सांगितलं? मारलं त्याला चाकू? मुद्दा असा आहे की जो आरोपी आहेत त्याचा बॅकग्राऊंड संशयास्पद आहे, आणि म्हणूनच ATS तपास त्यांच्याकडे घेतलेला आहे। भयंकर सुशिक्षित, लहानपणीच अमेरिकेत गेलेला, तिथे त्याचं BSc हायर लेवलचं शिक्षण झालेलं आहे, एकटा इथे बायको सोबत राहतो, आणि म्हणून ह्या तपासात अशी भीती वाटते की हे मुस्लिम फॅनेटिक टेररिस्ट प्रवृत्ती यात आहे। आपण बघितलं आहे की ती जिहादी प्रवृत्ती महाराष्ट्राचा 15 शहरात अशा प्रकारची अराजकता, भीतीचं वातावरण, मग त्यात मालेगाव आहे, मालवणी आहे, सिल्लोड आहे, अकोला पश्चिम विभाग आहे, अमरावती आहे, मानखुर्द आहे, या सगळ्या ठिकाणी अशा प्रकारची प्रवृत्ती ते वाढत चालली आहे। त्याच्या विरोधात सरकार आता कडक कारवाई करीत आहे। सर जो आरोपी पकडला गेला त्याच्याकडे असं सुद्धा म्हटलं गेलं, त्याच्यावर लिस्ट भेटली, त्याला एक चिठ्ठी भेटली, त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की ISS मध्ये त्याचा संपर्क होता, संबंध असल्याची माहिती मिळते, त्यामध्ये अनेक शब्द सुद्धा वापरलेले आहेत। तर काय सांगायचं? आता काय आहे की माझ्यापेक्षा तुमचे सोर्स खूप अधिक मजबूत आहे। या स्थानिक पोलिसांनाही 24 तासात काय माहिती कळाली नाही आहे। ATS ने आता ताबा घेतलाय। ATS तुम्हाला डायरेक्ट माहिती देत असेल तर माहित नाही, पण ही गोष्ट खरी आम्ही सांगितलं की ज्या व्यक्तीने केलाय, ठरवून केलेला आहे, त्याचा मागचा उद्देश पण तोच आहे, जिहादी आतंकी, आणि ते आम्ही सहन करणार नाही। ओके।